ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता काय आहे काल आत्म्याची वर्णन 2-3 श्लोकांमध्ये आत्म्याचं वर्णन केलं की कसा आहे आत्मा, सगळीकडे पोहोचणारा, सगळ्या सीमांच्या पलीकडे जाणारा, सगळ्यांना व्यापून राहणारा, निर्गुण निराकार, हे सगळं त्याचं वर्णन झाल्यानंतर आता जो या गोष्टींना प्राप्त करत नाही तो काय असतो म्हणजे काय आहे, 2 गोष्टी आहेत. एक प्रकारची गोष्ट आपण केल्यानंतर काय होतं माहिती का, फक्त मन शुद्ध होतं आणि त्यातनं हे पंचमहाभूतात्मक संसार इतका विचित्र आहे की शुद्ध झालेलं मन सुद्धा तो हे करू शकतो, पुन्हा त्याची शुचिता घालवू शकतो हा संसार. म्हणजे एक प्रकारची जी कर्म आहेत त्याच्यामुळे आपण फक्त शुद्ध होणार आहोत, आपलं मन शुद्ध होत राहणार आहे, पण कशाचाही धक्का बसून त्याची शुद्धी जाऊ शकते. आणि एक प्रकारचं जे गोष्ट आहे तर ती मात्र आपल्याला आत्मप्राप्तीपर्यंत पोहोचवणार आहे. ह्याचा विचार इथे केलेला आहे 2 ते 3 श्लोकांमध्ये. आधी आपण आता पहिला श्लोक घेतो आहोत की काय सांगतायत ते. अंधं तमः प्रविशन्ति यो विद्याम् उपासते
ततो भूय इव ते तमो यौ विद्यायां रताः. अंधम तमः म्हणजे काय? अंधम तमः म्हणजे घोर अंधकार. प्रविशंती घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. कोण कोण बरं? यहा अविद्याम उपासते. अविद्येची जे उपासना करतात ते घोर अंधकारात पडतात. ततः भूय इव ते तमो. आणि मग होतं काय? त्याच्यापेक्षा, ततः म्हणजे त्याही पेक्षा जास्त, भूय इव ते तमो म्हणजे त्याही पेक्षा जास्त ते लोक अंधकारामध्ये जाऊन कोसळतात. कोणते लोक? यौ विद्यायाम रताः जे विद्येमध्ये रत आहेत, रमणारे आहेत. आता हा झाला श्लोकाचा अर्थ. अविद्या म्हणजे काय? ही अविद्या आणि विद्या आत्तापर्यंत आपण काय शिकलो ते आधी बघणं आवश्यक आहे. अविद्या ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? एका ह्याच्यात सांगितलं होतं, हे बघा, माया हे मला वाटतं कैवल्य उपनिषदात आला होता याचा सोपा अर्थ, की अविद्या माया आणि विद्या माया. का रामायणात आला होता. अविद्या माया आणि विद्या माया, ती तरी खूप ढोबळ व्याख्या त्यांनी सांगितली. हे बघा, ईश्वराने जी माया निर्माण केली आहे ह्यांच्या सगळ्या जीवांच्या, मानवांच्या कर्मांसाठी हे विश्व निर्माण केलेलं आहे. ही जी माया निर्माण केलेली आहे, कर्म करण्यासाठी माया पाहिजे. मायेतून मनुष्य तावून सुलाखून निघतो आणि मग त्याच्या त्या वासना सगळ्या नाहीशा होतात, त्यांची पूर्ती होते. त्यासाठी ईश्वराने जी जीवांना जन्म दिला आहे आणि त्यांना देह धारण करायला दिला आहे, त्यांना बुद्धी दिली आहे, त्यासाठी ईश्वराने जी माया निर्माण केली ती मात्र विचारपूर्वक केलेली आहे. परंतु त्या मायेमध्ये शोषला जातो जो मानव, त्याची ही माया जी आहे ती विद्या माया आहे, अविद्या माया आहे. अविद्या ह्याचा अर्थच जे अज्ञानामुळे जो मनुष्य घोर अंधकारामध्ये पडतो ती आहे अविद्या माया. अविद्या माया ह्याचा अर्थ काय आहे माहिती का? की अज्ञानामुळे मोहामध्ये पडणं म्हणजे अविद्या माया आहे. वास्तविक ही जी माया आहे ती अत्यंत विचारपूर्वक ईश्वराने निर्माण केली आहे. आता जे लोक नवीन असतात त्यांना हा तर प्रश्न नेहमी पडतो, मग माया जर इतकी वाईट आहे तर मग निर्माणच का केली? त्याला कारण आम्हीच आहोत ना. कारण आमच्या वासना शिल्लक आहेत, त्यांच्या परिपूर्तीसाठी काही कर्म करायचे आहेत. कर्म निर्माण करण्यासाठी माया हे क्षेत्र निर्माण केलं आहे परमेश्वराने विचारपूर्वक, की तिथे काय काय घडू शकेल. आणि जीवांनी कर्म केली की तो त्या बंधनातून, वासनांच्या बंधनातून तो कसा मुक्त होईल? अर्थात तो काही मुक्त होतच नाही, तो अजून अडकत जातो आणि त्याला पाहिजे असतं काय? ज्ञान. आता हे झालं अविद्या आणि विद्या माया ह्यांचं ढोबळ मानाने. म्हणजे जसजसं आपण वर जाऊ ना,
उपनिषदांकडे सुद्धा जसजसं आपण उंच उंच चढत जाऊ तसतशी सगळी डेफिनेशन्स बदलणार आहेत. आता इथे तर ते काय म्हणतात माहिती का, जे लोक अविद्येने प्रवास करतात म्हणजे अविद्या वापरून हे करतात, उपासना करतात, चक्क आलेलं आहे हां, उपासना करतात. यः अविद्याम उपासते, अविद्या धारण करून जे लोक उपासना करतात ते अंधकारात जातात, घोर अंधकारात जातात. परंतु काय आहे की जे विद्येमध्ये रत असतात, विद्येची उपासना करण्यात जे मग्न असतात ते तर त्याही घोर अंधकारात पडतात, त्याहीपेक्षा जास्त घोर अंधकारात पडतात, असा श्लोकाचा अर्थ आहे. आता इथे आपल्याला ढोबळमानाने आधी समजावून घेऊ की अविद्या म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की कर्ममार्गाने जे लोक कर्ममार्गाने उपासना करतात, हां, कर्ममार्गाने उपासना करतात. कर्म ह्याचा अर्थ आपली कर्म नव्हे, अजूनसुद्धा हे वरचा अर्थ आहे त्याचा. आणि जे ज्ञानमार्गाने उपासना करतात ते ज्ञानमार्गामध्ये रत झाले तर अजून घोर अंधकारात पडतात. ह्याचं कारण काय, कोणच आहे की नाही. तर त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जे लोक कर्ममार्गाने उपासना करतात हे वेदांत आहे, त्यामुळे आधी वेदात जे काही नॉलेज आलेलं आहे ना त्याचा मागोवा घेणं आवश्यक आहे. वेदांमध्ये काय सांगितलं आहे, तुम्ही निसर्ग शक्तींना पूजा, निसर्ग शक्तींना तुम्हाला काय पाहिजे ते मागा. हां, म्हणजेच काय, सकाम उपासना जे करतात. लक्षात आलं का, यज्ञयाग करतात, यज्ञयाग करतात पण काहीतरी मागण्यासाठी. बघा ना, आता हे बघा, पूर्वी यज्ञयाग करायचे, पुत्र कामेष्ठी यज्ञ. पण आता हे बघा, दशरथाचा स्वार्थ नव्हता. पुत्रकामेष्ठी यज्ञ हा रावणाच्या वधासाठी पुत्र हवा होता. किती मोठं त्याच्या मागे कारण आहे पहा, समष्टीचं. त्यासाठी तो पुत्रकामेष्ठी यज्ञ केला गेला. आता ज्यावेळी आपल्याला म्हणजे याच्यात दोन भाग आहेत. एक तर काहीतरी स्वार्थासाठी मागितलं जातं म्हणून ही कर्मकांड केली जातात. मग त्याच्यामध्ये सगळं आलं बरं का, पूजा अर्चा, जप जाप्य, हां चला 23 कोटी जप करा म्हणजे हे मिळेल ते मिळेल, अमकं होईल तेमकं होईल असं. मग हे जे आहे ना, हे सगळं काय आहे, सांसारिक गोष्टी मागण्यासाठी आहे. आणि सांसारिक गोष्टी कुठपर्यंत, मला सत्ता पाहिजे म्हणून राजे लोक करायचे, मला हे पाहिजे म्हणजे धन दौलत तर आहेच, पण मला मान पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला असं व्हावं, मला तसं व्हावं. हां, म्हणून जे काही स्वार्थासाठी केलं जातं आणि स्वार्थाच्याही पलीकडे पण काहीतरी मागण्यासाठी जे केलं जातं त्याला म्हणायचं अविद्या. आणि त्याला म्हणतात सगळेजण अविद्या उपासना, याचा अर्थच कर्मकांड.
ते कर्मकांडच होऊन जातं. इतके कोटी जप करायचा आहे, पण अमक्यासाठी तमक्यासाठी. काय आहे माहिती का, ही उपासना जरी एखाद्या गोष्टीसाठी होत असली तरीसुद्धा आपलं मन शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. आणि दुसरी उपासना जी आहे ज्ञानमार्ग, ज्ञानमार्गात ते जे रत राहतात, म्हणजे ज्ञानमार्गामध्ये जे मग्न होतात त्यांचं काय होतं, एक ते शंकराचार्य पोहोचले. पण शंकराचार्यांना सुद्धा या वादविवादांना तोंड द्यावं लागलंच ना. म्हणजे अनेक विद्वान होते त्यांच्या काळामध्ये, त्याच्यामुळे ते अनेक विद्वान नुसती चर्चाच करत बसायचे. आणि ती चर्चा म्हणजे काय आहे माहिती का, थोडंसं ज्ञान मिळवलं आणि हे असं आहे का, ते तसं आहे का, मग भगवंत आहे का, मग तो सिद्ध करून दाखवा, मग असं आहे का, मग न दिसणारी वस्तू आहे तर तसं आहे का. वैशेषिक दर्शनांमध्ये वगैरे हे असं आहेत, प्रश्न उत्तरं कमी जास्त, किंवा कोणतीही दर्शनं जी आहेत त्या दर्शनांमध्ये विद्वानांनी खूप वाद घातलेला आहे. म्हणजे हे ज्ञान मिळवून त्या ज्ञानामध्ये मग्न होऊन शेवटी काय, तर फक्त विद्वत्ता पाझळायची आणि ते करण्यामध्ये आणि स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये, सिद्ध करायचं की मी कसा श्रेष्ठ आहे, ह्याच्यामध्ये सगळा वेळ जायचा. या दोन अर्थांनी त्यांनी सांगितलंय. काय होतं माहिती का, तुम्ही जपजाप्य करा, पूजा करा, काहीही करा, ह्याचा अर्थ त्याला काही कमी महत्त्व दिलं आहे असं नाही. पण जप करा, पूजा करा, अरे 10 ठिकाणी जे लक्ष असतं ते फक्त काय होतं माहिती का, सगळीकडचं डायव्हर्ट झालेलं लक्ष एका ठिकाणी येतं फक्त, आणि आपण भगवंताला पूजतो. मग काहीही करा ना, तुम्ही यज्ञ करा, आणखीन काहीतरी करा, ते मंत्र म्हणायचं आहे, एका ठिकाणी एकरूप होते आपली दृष्टी आणि आपल्याला पाहिजे ते मिळतं. मग ऐहिक असेल, आणि ह्याच्यावर मध्ये एकदा मी कोणाला तरी गोष्ट सांगितली होती ना संस्कृतची, की हे पाहिजे होतं, आत्मप्राप्ती करून घ्यायची होती, तर आपल्याला काय, आता वैदिक पठण येतं, मग वेद म्हणायचे जोर जोरात आणि आत्मप्राप्तीच करून घ्यायची, असं नाही आहे ना. ते सुद्धा काय झालं, कर्मकांडच तर झालं. वेद म्हणून सुद्धा तुमची आत्मिक शुद्धी होईल, म्हणजे काय, मन शुद्ध होईल, बुद्धी शुद्ध होईल. आत्मप्राप्ती नाही होणार, त्याचं ते साधनच नाही आहे. फक्त आत्मप्राप्ती होण्यासाठी जी साधनं मन आणि बुद्धी आपण वापरणार आहोत ती शुद्ध होईल. पण आत्मप्राप्तीचा रस्ता वेगळा आहे, खूपच वेगळा आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात की आपल्याला असं वाटतं, फक्त काय वाटतं की आपण आत्मप्राप्तीच्या मार्गावर चाललेलो आहोत, पण ते खूप हजारो किलोमीटर दूरच येते आपल्यापासून. त्याचं कारण आहे, मनुष्य इतका साधा सोपा बनलेला नाही आहे. अनेक वेळा त्याच्या मनात अशा आकांक्षा निर्माण होतात की ही आत्मप्राप्ती झाली की असं होईल, तसं होईल. तसं तर काही होतच नसतं. त्यामुळे त्याचं लक्ष विचलित होतं आणि ज्यांना खरी आत्मप्राप्ती हवी असते त्यांचं तिथे लक्ष केंद्रित होतं. सांगण्याचा उद्देश, पुन्हा एकदा विषयावर येऊन सांगण्याचा उद्देश असा आहे की अविद्या काय किंवा विद्या काय. अविद्या म्हणजे कर्ममार्ग म्हटलाय, कर्मकांड म्हटली आहेत, आणि विद्या म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या मार्गाने पुढे पुढे जाणं. पण दोन्ही गोष्टीमध्ये मनुष्य असा काही अडकतो म्हणण्यापेक्षा ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर तो असा अडकतो की त्याला वाटायला लागतं, मन शुद्ध व्हायला लागतं ना आपलं. कर्मकांडांनी मन शुद्ध होतं
आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गाने मन शुद्ध होतं. दोन्ही गोष्टींमध्ये काय आहे माहिती का, फक्त विचलित झालेलं लक्ष एकाग्र होतं ना एका विषयावर, त्याच्यामुळे होतं काय की मन शुद्ध होतं. मन 10 गोष्टीत गेलं, 10 गोष्टींमध्ये ते विरघळलं गेलं की मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, ते मलिन होतं. त्याचप्रमाणे बुद्धी एकाच विषयावर चालते, मग ती सूक्ष्म होते. ती बुद्धी एकाच विषयावर, मग बुद्धी सूक्ष्म होते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला सोपं जातं. पण हे करण्यासाठी इतकं जागरूक राहण्याची आपल्याला आवश्यकता आहे की आपण कर्मकांड जरी केली आहेत तरी तो शेवटचा रस्ता नाही आहे, त्याच्याही पुढे काहीतरी आहे. केवळ मन शुद्ध आणि बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी आपण सगळी कर्मकांड करतो. त्याने ईश्वर प्राप्त आयुष्यात कधीही होत नाही. नाहीतर मग ते सोपंच झालं असतं ना, अतिशय सोपं झालं असतं. कशाला हवं आहे, काही गरज नाही आहे. म्हणजे एक त्या संस्कृत कथेत हेच तर सांगितलेलं आहे की नुसतं वेदांचं पठण करून आत्मप्राप्ती होत असली तर प्रत्येक जण आज उठून वेदच म्हणायला लागला असता ना. असं कधी होत असतं का, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जागं केलं आहे. हा आणि पुढचा श्लोकसुद्धा त्याच्यातही तेच आलं आहे, अन्य देवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुम घोराणाम येनस्तद्विचक्षिरे. आता म्हणजे ते काय म्हणतात की एक जी विद्या आहे त्याने एक प्रकारचं फल मिळतं, अविद्या जी आहे त्याने दुसऱ्या प्रकारचं फल मिळतं. बाकी काहीही होत नाही, बाकी काहीही होत नाही. अविद्येने कार्य केल्यानंतर एक प्रकारचं फळ मिळतं आणि विद्येने कार्य केल्यानंतर दुसऱ्या प्रकारचं फळ मिळतं. काय फळ मिळतात तेही समजावून घ्या ना. दोन्ही श्लोक एकच सांगतात, याच्याच पुढचं ते आहे. मग अविद्या म्हणजे काय आणि विद्या म्हणजे काय हे आम्हाला क्लिअर झालं आहे. अविद्या ह्याचा अर्थ काय माहिती का, डोकं न चालवता फक्त म्हणजे भोळसट बुद्धीनी फक्त तिथे एकरूप व्हायचं. कोणी कोणी एकरूपही नाही होत, पूजा बिजा करतात पण एकरूप नाही होत. किंवा मग कोणी एकरूप होतं, बाकीचं सगळं विसरतं आणि पूजा करतं. हां ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. कोणी जप करताना इकडे तिकडे लक्ष देतं, फक्त जप म्हणतं. पण तरीसुद्धा तो जप जर मोठ्याने म्हटला, इकडे तिकडे लक्ष विचलित होत असताना जप जर मोठ्याने म्हटला, तर संस्कृतमध्ये इतकी पॉवर आहे की ते जपाचा आपल्या अंतःकरणावर त्या व्हायब्रेशन्सचा परिणाम होतो, आपल्या संपूर्ण अंतर्भागावर. हां, देह मन बुद्धी चांगले राहतात आणि एकाग्र होऊन केलं तर मन शुद्ध होतं. हे सगळं ठीक आहे. आता ही झाली अविद्येने. आता विद्येने काय होतं, ज्ञान आपण ग्रहण करतो आहोत, एकाग्रता येते. रोज 1 तास अतिशय आपण एकाग्र होतोय. पण बाकी काही नाही. म्हणजे इथून उठलं किंवा सुरूच आहे ना सगळंच, व्यवहार व्यापार सुरू आहे. व्यवहार व्यापार चुकला आहे का कोणाला, तो तर नाहीच चुकलेला. मग व्यवहार व्यापार जर चुकलेला नाही, इथे फक्त 1 तास कॉन्सन्ट्रेशन करतोय म्हणजे अंगावरून आपल्या चैतन्याचं वारं जातं आहे. फक्त चैतन्याचं वारं गेल्यावर काही होतं का अंगावरून? नाही ना, ते आत शिरायला पाहिजे ना सगळं. आपल्या आतमध्ये त्याचा विचार चालू व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की विद्येमध्ये सुद्धा तुम्ही रत राहिलात, म्हणजे तुम्ही ज्ञान मिळवण्यामध्ये अगदी मग्न झालात. तरी नुसतं ज्ञान मिळवलं आणि तोंडावर ते आता यायला लागलं,
सारखं हां याला हे म्हणतात, ही अविद्या आहे, ही विद्या आहे, हे असं आहे, ते तसं आहे, ते चैतन्य आहे, देह मी नाही. सगळं म्हणजे हे पाठ केल्यासारखं झालं आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी हा एक विषय झाला इतर 10 विषयांप्रमाणे. म्हणजे काही होतं का? किंवा त्याही पलीकडे जाऊन शंकराचार्यांबरोबर वादविवाद करणारे पंडित खूप होते आणि त्यांना त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे. ते म्हटलं हा जीवनाचा एक भाग आहे, ह्याच्यातनंच मला पुढे गेलं पाहिजे, कारण आजूबाजूच्या लोकांबरोबर राहावं लागतं ना यातनं जाताना. नाहीतर उद्या जसे हे आपले आसुर लोक यज्ञकांड मोडत होते तसे उद्या साधनंसुद्धा हे लोक करू देणार नाहीत मला. आणि म्हणून त्यांनी पंडितांशी लोकांशी वादविवाद करून तरीसुद्धा या सत्याची सत्यता उत्तम प्रकारे पटवली त्यांना आणि त्यांना नम्र केलं आणि मग त्यांनी स्वतःची पुढची साधना केलेली आहे. पण हे सांगण्याचा उद्देशच हा आहे की या विद्या मार्गामध्ये सुद्धा मग्न होऊन रत होऊन जरी आपण ज्ञान मिळवलं तरी ते ज्ञान हे काय असतं? केवळ अंतःकरण शुद्धी आणि सूक्ष्मबुद्धी, या पलीकडे काही नसतं. कारण त्याला शेवटी अहंकार चिकटलेलाच आहे. कुणाशी वादविवाद घालण्याची इच्छा नको आणि कुणाशीही त्याबद्दल बडबडण्याची इच्छा नको. कारण आपण म्हटलेलं आहे पहा की कोणतंही ज्ञान हे जास्त शब्दात आल्यावर काय होतं, त्याची किंमत कमी होते. पण समजवून घेईपर्यंत त्याच्यावर कमी अधिक बोलणं आवश्यक असतं. नाहीतर तुम्ही म्हणाल हां आम्ही का बोलत नाही, तर त्याची किंमत कमी होईल म्हणून आम्ही बोलत नाही. असं नाही आहे. ते समजून आलं पाहिजे आणि आपल्याला समजलं आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून तिथपर्यंत ते बोलायला हरकत नाही. पण त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर विद्या आणि अविद्या दोन्ही आपल्याला एकाच ठिकाणी पोहोचवतात. ते म्हणजे काय? अपूर्णतेपर्यंतच आपण पोचतो. आपण लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. त्यांनी आपल्याला जागृत केलेलं आहे की ह्यानी काही, हे सगळं शो ऑफच आहे. ह्यानी तुम्ही आत्मप्राप्तीपर्यंत, चैतन्यप्राप्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. आत्तापर्यंत ढोबळमानाने काय होतं, हा ज्ञानमार्ग उच्च आहे बरं का. पहिल्यांदा त्यांनी सांगितलंच ना, या उपनिषदाचंच त्यांनी सांगितलं, पण त्यातला बारकावा ते आता सांगतायत. पहिल्यांदा सांगितलं होतं ज्ञानमार्ग अतिशय श्रेष्ठ आहे. दुसऱ्या श्लोकात सांगितलं कर्ममार्ग, ज्यांना ज्ञानमार्ग नाही त्यांना कर्ममार्ग आहे. तिसऱ्या श्लोकात सांगितलं कर्ममार्ग अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही मार्ग नाही करायचे तर मग तुम्ही याच्यात अडकाल, जन्ममृत्यूच्या जाळ्यात. आता हे सगळं त्यांनीच सांगितलं आणि इथे तेच स्वतः सांगतायत. काय सांगतायत की जरी तुम्ही ज्ञानमार्ग चोखळला आणि जरी तुम्ही कर्ममार्ग चोखळला, डोळे बंद करून बसलात आणि अर्ध्या रस्त्यातच म्हणालात की आम्ही आमच्या अंतिम स्टेशनावर पोहोचलेलो आहो, जिथे जायचं तिथे, तर मग तो भ्रम होईल. मग कशासाठी करायचं हे सगळं? कितीही करा आणि शेवटी काय, नाही माझा काही त्याच्यात स्वार्थ नव्हता, नाही मला काही मिळवायचं नव्हतं, असं म्हणायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं. हे जसं आहे ना या व्यवहारामध्ये, त्याप्रमाणेच हे सुद्धा आहे की आपण खऱ्या दिलानेच आत्मप्राप्तीच्या मागे लागतो. मान्य आहे मला, खऱ्या दिलाने, आणि आम्ही कष्टही करतो. पण काय होतं माहिती का, इतका हा पगडा आहे आमच्यावर भ्रमाचा की आम्हाला वाटतं हां हे बास आहे, इतकंच पेळणार आहे, आता उरलेलं पुढच्या जन्मी करू. तसं नाही आहे. आणि ते इतक्यावर संपत नाही, तर त्याच्यात अजून आपण लक्ष घातलं पाहिजे. त्याला एक अतिशय स्पष्ट केलेलं आहे की एका मार्गाने, अविद्या मार्गाने म्हणजेच कर्मकांडाच्या मार्गाने
कर्मकांड म्हणजे तुमचं रोजचं कर्म नाही बरं का, प्रतिदिन कर्तव्य नाही आहे ह्याच्यात. कर्मकांड याचा अर्थ यज्ञ, याग, पूजा अर्चा, नंतर अजून आणखीन काहीतरी जपजाप्य, उपासना तर नाहीच, पण कर्मकांडच जास्ती. तर हे म्हणजे अविद्या आहे. त्याने एक प्रकारचं फळ मिळतं तुम्हाला. विशेषत कर्मकांडांनी या इहलोकामध्ये किंवा या विश्वामध्ये, या संसाररूपी मायेमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण पूजापाठ करून मिळवू शकतो. आणि त्यातनं एक मोठा फायदा काय होतो तर आपलं मन शुद्ध होतं आणि बुद्धी सूक्ष्म होते. दुसरा मार्ग जो आहे तो विद्यामार्ग आहे. विद्यामार्ग म्हणजे आपण ज्ञान प्राप्त करतो. पण खरं सांगायचं झालं तर ज्ञान प्राप्त हे आपण एवढ्यासाठी करतो, आता मी जे ऐकीन ना ते मी एवढ्यासाठी पॉईंट्स लिहून घेईन की मला दुसऱ्या कोणाला तरी सांगता येईल. आता माझ्याजवळ ज्ञान आलेलं आहे आणि त्याला आपण कधी कधी नाव काय देतो. आता हे सगळं काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण आपल्यावर वासनांचा हा प्रभाव असतो की आपण लिहून घेतो. आता लिहून हे घ्यायचं आहे हे फक्त आपल्या स्वतःसाठी आहे. तर किंवा आपल्याला कधीतरी रेफरन्स, आणि खरं सांगायचं झालं ना तर ते रेफरन्सेस फार पुढे मग एकदम 10-20 वर्षांनी ते रेफरन्सेस आपल्याला आपले लागतही नाहीत की हे काय लिहिलेलं आहे आपण, कारण पॉईंट्समध्ये लिहिलेलं असतं. हे आता उदाहरण एक सांगते आहे की म्हणजे मग आपल्याला काय वाटतं, हे मुद्दे लिहून घ्यावे म्हणजे कुणाशी तरी आपल्याला बोलता येईल या विषयावर, मला काहीतरी ज्ञान आहे असं आपल्याला दाखवता येईल लोकांना. हाच एक भाग झाला त्यातला. ॲक्च्युअल ज्ञान घेणं म्हणजे हाच एक भाग आहे. शंकराचार्यांचं जे मी उदाहरण देते ते हेच आहे. त्यांच्या तोंडावर तर विद्या खेळतच होती, तो भाग नाही आहे. पण अनेक विद्वानांनी प्रयत्न केला की आज तरी हा माझ्याकडून हरेलच, आणि हरणं त्यावेळेस हे खूप अगदी मोलाचं समजायचे, दुसऱ्याला हरवणं. तर हे ज्ञान घेऊन परतही त्याची फलप्राप्ती काय आहे, एकतर आपल्याला मोठेपणा मिळणं, मान मिळणं, आणि अजून एक फलप्राप्ती आहे, नो डाऊट याने सुद्धा मन शुद्ध होतं. कारण संसारी ज्ञानाने कोणत्याच मन शुद्ध स्वच्छ होऊ शकत नाही, पण ह्यानी मन शुद्ध होतं. हे ज्ञानच असं आहे, चैतन्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, म्हणजे त्यांनी ते ऐकून वाचून तोंडाने म्हणून त्यांनी मन शुद्ध होतं आणि बुद्धी सूक्ष्म होते. मन आणि बुद्धी ही उपकरणं परमात्मा प्राप्ती करून घेण्यासाठी योग्य केली जातात. आता काय आहे, फॉर एक्झाम्पल उद्या उपास आहे असं आपण म्हणतो, उद्या उपास आहे म्हणून स्पेशली कुकर घासून ठेवायचा बरं का. आणि कुकर घासून ठेवला, रोजची उदाहरण एवढ्यासाठी देते की आपल्याला मग ते आपल्या पचनी पडतं. आणि उद्या काय केलं तर कोणीतरी फराळाला बोलवलं, म्हणजे कुकर घासून पुसून स्वच्छ राहिला, काही त्याचा उपयोग झाला नाही. आता हे असं उदाहरण आहे. काय उदाहरण आहे, मन शुद्ध होतं, बुद्धी सूक्ष्म होते, पुढे त्याचा काहीही उपयोग होत नाही. काय ह्याचं काय सांगितलेलं आहे माहिती का, ह्यात सांगण्यामागे उद्देश हा आहे, जबरदस्त वासनांचा प्रभाव आहे. तुम्ही कितीही करायला जाल, कर्मकांडाच्या मार्गाने करायला जाल, कर्मकांडाचा तो मार्ग कधीच तिथपर्यंत पोचणार नाही आहे. तुम्ही त्याचा फारच पाठपुरावा केला पाहिजे. पण ज्ञानमार्गाने सुद्धा तुम्ही तिथे जायचा जरी प्रयत्न केलात तरी सुद्धा ही माया
मायेला दोष द्या किंवा आपल्या वासनांना दोष द्या, काहीही म्हणा तुम्ही, पण इतका त्याचा प्रभाव आहे की आपण पुढे जातच नाही. आपण फक्त ते ज्ञान मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा मन शुद्ध भलेही आपण मोठेपणाही नाही मिळवत आहे, मन शुद्ध होतं. आणि इतक्या जीवनामध्ये आत्तापर्यंत मन शुद्ध नव्हतं, आता आम्हाला मन शुद्ध झालं आणि बुद्धी सूक्ष्म झाली, तर आता आम्हाला खूप आनंद व्हायला लागला. कारण खूप गोष्टी हलक्या होतात, मनावरचा सगळा ताण जातो किंवा कोणतीही टेन्शन्स आली तरी ती निघून जातात सहजतेने. हे सगळे त्याचे फायदे आहेतच. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला फळप्राप्ती होतेच, नो डाऊट. काहीतरी फळ हे नक्की मिळतं, पण आपण तिथेच अडकतो. आपण आत्मप्राप्तीपर्यंत पोहोचत नाही, कारण आपण थोडक्यावर समाधान मानतो. मन शुद्ध झालं, बुद्धी सूक्ष्म झाली की आपल्याला खूप बरं वाटायला लागतं, हलकं हलकं वाटायला लागतं. आणि अहंकार मुख्य म्हणजे हळूहळू कमी व्हायला लागतो. पण तरीसुद्धा अहंकार पूर्णपणे जात नाही. आणि पुन्हा पुन्हा आपली जीवाची प्रवृत्तीच अशी आहे की उताराकडे गाडी जाते. म्हणजे खालच्या विचारांकडे आपण जास्त वळतो, जड विचारांकडे खाली आपण जातो, खालच्या दिशेने. त्याच्यामुळे आपण परमात्मा प्राप्तीचा हा जो मार्ग आहे तो शेवटपर्यंत चोखाळत नाही. आता परमात्मा प्राप्ती म्हणजे काय? आम्ही ऐकतोय की रोज 1 तास मन लावून ऐकतोय, सगळी कामधंदे सोडून ऐकतोय, मग का नाही होत परमात्मा प्राप्ती? परमात्मा प्राप्ती ही अशी वस्तू नाही आहे की हातात चॉकलेट, अशी वस्तू नाही आहे. त्याला करावं लागेल काहीतरी. काय करावं लागेल? या 1 तासात जे ऐकलं त्याचं मनन चिंतन, हा झाला ढोबळ मार्ग. मनन चिंतन दिवसभर केलं, त्यामुळे ते विचारांमध्ये आपण राहिलो. पण तरीसुद्धा अगदीच काही नाही, खूपच नाही. आपण काही वर्षानुवर्ष साधना करत बसणार नाही. 10 मिनिटं तरी असा ह्याचा उपयोग झाला पाहिजे की आपण निर्विचार बसू शकलो पाहिजे. हळूहळू हळूहळू आपल्याला ती सवय लागेल. आणि काय किती जमतं आहे, कोणाला किती वर्षात किती जमलं, किती महिन्यात किती जमलं, किती दिवसात किती आपल्याला हे व्हायला लागलं, ते काही मोजमापाचा प्रश्न नाही. पण आपल्याला इतकंच फळ हवं आहे का की मन शुद्ध आणि बुद्धी सूक्ष्म? फळं मिळतात, नाही असं नाही, पण इथे माणूस फसतोय. मन शुद्ध झालं की जीवन खूप सोपं होतं, कशाची अपेक्षा राहत नाही. आणि अपेक्षा न राहिल्यामुळे अगदी हलकं फुलकं जीवन होतं. काही मिळालं, काही नाही मिळालं. अर्थात हे असं तुम्ही राहा असं माझं म्हणणं नाही. जे हवं असेल त्याच्याशी कटाक्षाने वागवून ते मिळवायचा सुद्धा प्रयत्न करा, काही म्हणणं नाही. पण तरीसुद्धा जीवन हलकं फुलकं होतं. आणि म्हणून काय केलं पाहिजे? आपण तिथेच थांबता कामा नये. थोडक्यावर समाधान मानायचं नाही आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे, पहिल्या श्लोकात असं सांगितलं की जे अविद्या मार्गाने जातात, कर्मकांडाच्या मार्गाने जातात, ते जास्त अंधकारात पडतात. म्हणजे काय? आम्ही कर्मकांड केलं आहे आणि मग त्यांनी काय केलं तर या विश्वातल्या गोष्टींची प्राप्ती करून घेतली आहे, बस जीवन ऐश्वर्य संपन्न केलं. आता त्यांना गरजच नाही आहे ईश्वर प्राप्त करण्याची, विषय संपलेला आहे. अविद्या उपासनेनी, अविद्येच्या मार्गाने उपासना जर केली, कर्मकांड मार्गांनी, तर कुठे नेते ती आपल्याला? सांसारिक इच्छा पूर्ण होतात, बाकी काही होत नाही. आणि विद्या उपासनेने काय होतं तर आपलं मन शुद्ध होतं, हलकं होतं, बुद्धी सूक्ष्म होते आणि आपण खुश होतो. त्याची फळं आहेतच.
आमचं मन शुद्ध झाल्यावर आम्हाला काही कशाची अपेक्षा किंवा या जीवनामध्ये स्पर्धा राहत नाही कशाशी. हां, हे झालं का ते ठीक आहे, चालेल. यावेळेस असं झालं का, बरं काय चुका झाल्यात बघू, सोडून देऊ, पुढच्या वेळेस नाही करायच्या या चुका. इतकं सहज सहज जीवन होऊन जातं. त्यामुळे जीवन सोपं होतं, नो डाऊट. पण आत्मप्राप्तीचा रस्ता काही माणूस पूर्ण धरत नाही. हे त्यांनी आपल्याला जागं केलेलं आहे या दुसऱ्या श्लोकामध्ये. विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भयः सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृत श्नुते. विद्या आणि अविद्या हे काय आहे? दोन्ही एकाच पारड्यातली आहेत. अविद्येद्वारा काय होतं? मृत्यू पार होऊ शकतो. आणि विद्येद्वारा काय होतं? अमृतत्व प्राप्त होतं. ह्याचाच अर्थ काय आहे? अरे तुम्हाला हे आठवतंय का? चांगदेव कसा होता? किती वर्ष जगलाय तो? 1400 वर्ष. मला या विषयाकडे आत्ता यायचं नव्हतं म्हणून मी हे सांगत नव्हते. म्हणजे काय आहे 1400 वर्ष जगणं? म्हणजे काय आहे सांगा बरं तुम्ही आम्हाला. वेद पठणाने वगैरे काय होतं? सिद्धी प्राप्त होतात ना. मग सिद्धी प्राप्त करून घे. अरे तुम्ही साधना जरी खूप केली ना, हे बघा रावणाने साधना केली, कितीतरी असुरांनी साधना केली. साधना करून त्यांनी काय मागितलं होतं शेवटी? आम्हाला कोणाच्याही हातून मरण येणार नाही, आम्हाला कोणाची भीती राहणार नाही, आम्ही असे राहू, आम्ही अमर राहू, आम्ही तसं करू. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की इथं प्रत्येकाला मृत्यू आहे, पृथ्वीचा हा कायदा आहे, संपूर्ण या मायासृष्टीचा हा कायदा आहे असं ब्रह्मदेवाने सांगितलं. मग ते म्हणाले आता असं करा, ह्याचा काय पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नाही, स्त्रीच्या हातून मृत्यू येणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, संध्याकाळी मृत्यू नाही, सकाळी मृत्यू नाही, घरात मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही, मानवाच्या हातून मृत्यू नाही, राक्षसांच्या हातून मृत्यू नाही. असे मार्ग त्यांनी शोधून काढले. त्याच्यावर सुद्धा उपाय आहेतच ना. म्हणजे एवढी घोर साधना करून सुद्धा त्यांनी शेवटी काय प्राप्त केलं? काहीच प्राप्त केलं नाही ना. म्हणजे आत्ताच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या श्लोकाची मी सुरुवात करून ठेवली आज, की काय होतं की एक तर मृत्यूला प्राप्त मृत्यूच्या पलीकडे जातो तो. म्हणजे कोण आहे? एकुलता एक आहे तो चांगदेव. त्याला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. सिद्धी प्राप्त होतात खूप साधना करून करून करून. आणि सिद्धी का बरं प्राप्त होतात? कारण मन शुद्ध होतं. पण ते मन शुद्ध उपासनेतनं तुम्ही बाहेर आलात की मन पुन्हा अशुद्ध. या पंचमहाभूतांचा प्रभाव आहे. मन पंचमहाभूतात्मकच आहे म्हणून त्याच्यावर जास्त प्रभाव होतो. मग त्याच्यावर प्रभाव पडला की त्या सिद्धींचा वाईट मार्गी उपयोग करतो. चांगदेवाला सिद्धी काय होत्या माहिती आहे? तो स्वतः तर 1400 वर्ष जगलाच. 1400 वर्ष जगून त्यांनी काही मिळवलं का मला सांगा? ज्ञानेश्वर मुक्ताबाई काय म्हटली? अरे ज्ञाना हा कोरा आहे रे, कोरा, असं म्हणाली ती. कोरपत्र पाठवलं चांगदेवानी ज्ञानेश्वरांना. म्हणजे त्याला काहीच ज्ञान नव्हतं 1400 वर्ष जगून. हा अर्थ इथे आहे. विद्या मायेतून सुद्धा आणि अविद्या मायेतून सुद्धा. अविद्या उपासना आणि विद्या उपासना या दोन्ही प्राप्त करून शेवटी मनुष्य अडकतो. एक कारण अहंकार, दुसरं कारण मायेचा प्रभाव, तिसरं कारण वासनांचा प्रभाव. त्याच्यामुळे तो अडकतो. आणि त्याने लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडे. आणि चिकाटी भयंकर पाहिजे की नाही
मला आत्मप्राप्ती करायची, मला सिद्धी नको आहेत. म्हणजे त्यांनी ना काही ठिकाणी असं दिलेली आहेत वाक्य, बघा माझ्या वाचनात आली आहेत की सिद्धीसुद्धा योग्यांच्या पायाची सेवा करतात, पण तरीही योगी त्यांना म्हणतो तुम्ही निघून जा. म्हणजे सिद्धी म्हणतात, अरे योग्या, तुझ्यासारख्या इतक्या चांगल्या मनाच्या लोकांची आम्हाला सेवा करायला मिळणार आहे. तू जे मनात आणशील ते तुझं होईल, तू जे मनात आणशील ते होईल. पण तो योगी म्हणतो नाही, असं नाही झालं पाहिजे, मला फक्त परमेश्वर प्राप्त करायचं आहे. मी मग अडकीन ना या सिद्धींमध्ये, आणि माझं मन तर तसंच आहे ना, त्याच्यात गोते खाणारं. म्हणजे बघा तुम्ही कुठल्या कुठे पोहोचायला पाहिजे. सिद्धी जरी योग्याच्या पायाशी लोळण घेतात की इतरांना सिद्धी मिळणं म्हणजे ते आमची वेडीवाकडी का उपयोग करून घेतात, त्याच्यापेक्षा तुझ्या पायाशी तू नेहमी चांगलाच योग्य विचार करशील. पण तो म्हणतो नाही, माझं मन आहे, मन धोका देत असतं नेहमी, त्याच्यामुळे मी सिद्धींना इथे ठेवणार नाही, तुम्ही निघून जा जशा आल्यात तशा. तो म्हणतो मला जसं या मनाच्या आणि बुद्धीच्या उपकरणाने जसं मला प्राप्त करता येईल, कारण शेवटी मन आणि बुद्धीसुद्धा काय शुद्ध आणि सूक्ष्म जरी झालं तरी त्याला ओलांडून पलीकडे जायचं आहे. त्याचा उपयोग करायचाच आहे, पण त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्याचा इतका विचार करून चालणार नाही. हे मला सांगायचं होतं की शेवटी विद्यामायेनी, विद्या उपासनेनी सुद्धा काय होतं, किंवा अविद्या उपासनेनी वेदांचं सुद्धा खूप पठण केलं तर सिद्धी निर्माण होतच, पण त्याच्या पाठीमागे लागण्यात अर्थ नाही. त्याचं कारण दोघंही जण घोर अंधकारात पडतात, शेवटी घोर अंधकारात पडतात. आणि विद्या आणि अविद्या काय किंवा अविद्या काय, दोन्हीचा उपयोग शेवटी काय आहे, काहीतरी सांसारिक काहीतरी प्राप्त करणं किंवा मग सिद्धी प्राप्त करणं, याच्या पलीकडे जात नाही, त्याला ते लिमिट येतं. आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी जरी आपण आचरणात आणल्या तरीसुद्धा दोन्हीची त्याची फळं आहेतच. एक प्रकारचं फळ अविद्या उपासनेने मिळतं, तर दुसऱ्या प्रकारचं फळ विद्या उपासनेने मिळतं. मग या दोन्ही विद्या काय आहेत? त्या दोन्ही विद्या म्हणजे काय, तर आपल्याला मृत्यूच्या पलीकडे सुद्धा जाता येतं. कारण काय, सिद्धी. मृत्यूच्या पलीकडेही जाता येतं सिद्धीनी सुद्धा. ज्ञान मिळालं नाही तरी चालेल, मृत्यूच्या पलीकडे जाता येतं किंवा अमृतत्व प्राप्त होतं. पण ते म्हणजे काही चैतन्य नव्हे. आता याला कलाटणी देतील पुढे आणखीन पुढच्या श्लोकांमध्ये. पण हे 3 श्लोक अविद्या आणि विद्या, अविद्या आणि विद्या दोन्ही, म्हणजे अविद्या म्हणजे आम्ही चांगलंच करत आहोत फक्त काय आमच्या इच्छापूर्तीसाठी, पण विद्या म्हणजे आम्ही ज्ञान तर मिळवतो आहोत. यांनीच उपनिषदकारांनी सांगितलं आहे ज्ञानमार्गाने जाणं सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण जर तो चोखाळताच येत नसेल आपल्याला, म्हणजे जमतच नसेल, तर कर्ममार्ग आपल्यासाठी आहेच आहे, तो आवश्यक आहे. हे जरी उपनिषद सांगितलं असेल तरीसुद्धा ते दोनही मार्ग केव्हा अपरिपूर्ण असतील, ज्यावेळी मनुष्य चिकाटीने पुढे जात नसेल, त्यांनी कशातही अडकू नाही. याच्यासाठी ह्या 2-3 मंत्रांमध्ये अविद्या आणि विद्येचे प्रभाव सांगितलेले आहेत की दोन्हीने वेगवेगळी फळं मिळतात, पण आत्मप्राप्तीपर्यंत काही कोणी आपल्याला पोहोचू देत नाही.
अविद्य उपासना जरी केली तरी शेवटी आपण पूजा, यज्ञयाग, कर्मकांड, जपजाप्य यांनी जास्तीत जास्त आपलं लक्ष कशात ध्यानाभ्यासामध्ये लक्ष लागावं म्हणून मन बिन शुद्ध होतं. हां, परंतु त्याच्यात फक्त आपण अडकायला नकोय हे त्यांचं म्हणणं आहे. हा तिसरा जो श्लोक आहे हा विद्या आणि अविद्येबद्दल सांगणारा, तो थोडासा कलाटणी देणार आहे, तो विषय वेगळीकडे जाणार आहे. म्हणून तो मंत्र जर आपण उद्या घेऊया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.